नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बिलाने सरांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। आज इयत्ता 9वी प्रकरण 3 त्रिकोण यामधील सराव संच 3.2 चा अभ्यास आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये करायचा आहे। मित्रांनो, उदाहरण क्रमांक 1, पुढीलपैकी प्रत्येक उदाहरणातील त्रिकोणांच्या जोडीचे सारख्या खुणांनी दाखवलेले भाग एकरूप आहेत। त्यावरून प्रत्येक जोडीतील त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप आहेत होतात ती कसोटी आपल्याला आकृती खाली दिलेली आहे आणि त्या रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत। तर मग चला मित्रांनो, बघा 1 नंबरच्या आकृतीचे निरीक्षण करा। तुमचं असं लक्षात येईल, त्रिकोणाच्या शिरोबिंदूंच्या एकाच एक संगतीनुसार त्रिकोण एबीसीच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 3 बाजूंशी एकरूप आहे। म्हणजे बाजू AB एकरूप बाजू PQ सारख्या खुणांनी दाखवलेली आहे, BC एकरूप QR सारख्या खुणांनी दाखवलेले आहे आणि AC बाजू एकरूप बाजू PR हे पण सारख्या खुणांनी दाखवलेला आहे। म्हणजे या ठिकाणी त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR यासाठीची कसोटी राहील बा 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 कसोटी। तिन्ही बाजू आहेत म्हणून बा 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 कसोटी हे त्याचं उत्तर राहील। दुसरा प्रश्न बघा, या ठिकाणी त्रिकोण आपल्याला XYZ दिलेला आहे, दुसरा त्रिकोण STU दिलेला आहे। निरीक्षण जर केलं तर आपल्याला त्रिकोणाच्या शिरोबिंदूंच्या एकाच एक संगतीनुसार जेव्हा एका त्रिकोणाच्या या ठिकाणी 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन जेव्हा दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या कोनाशी एकरूप असतील तेव्हा ते 2 त्रिकोण बाजू कोन बाजू बाजू कोन बाजू थोडक्यात बा को बा कसोटीनुसार बघा XY एकरूप ST, YZ एकरूप TU आणि या दोन्ही बाजूंनी समाविष्ट केलेला कोन Y। त्याच पद्धतीने इकडे बघा संगत बाजू आणि संगत कोन तुम्हाला दिसत आहे। म्हणजे बाजू कोन बाजू थोडक्यात मी या ठिकाणी लिहितो बा को बा कसोटी, बाजू कोन बाजू कसोटीनुसार हे 2 त्रिकोण XYZ आणि STU एकरूप आहेत। त्याच पद्धतीने तिसऱ्या फिगरचं निरीक्षण करायचं आहे। बघा या ठिकाणी शिरोबिंदूंच्या एकाच एक संगतीनुसार जेव्हा एका त्रिकोणाचे 2 कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 2 कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूशी एकरूप असतील तर हे 2 त्रिकोण एकरूप असतात। कोन बाजू कोन, कोन बाजू कोन म्हणजे थोडक्यात को बा को कसोटी। तर बघा त्रिकोण PRQ आणि त्रिकोण STU हे को बा को कसोटीनुसार एकरूप आहेत। तर या ठिकाणी लिहिणार आपण को बा को कसोटीने हे 2 त्रिकोण एकरूप आहेत। दुसऱ्या चौथ्या उदाहरणाचं बघा, या ठिकाणी हा 90 अंश मापाचा कोन आहे, त्याच्या समोरील बाजू ही कर्ण आहे। दुसरं त्याचं बघा, हा 90 अंश मापाचा कोन आपल्याला कोण्याने दाखवलेला आहे, त्याची विरुद्ध बाजू ही कर्ण आहे आणि काटकोन करणाऱ्या बाजूंपैकी एक जोडी बघा LM आणि इथे TP सारख्या कोनांनी दाखवलेला आहे। म्हणजे हे 2 त्रिकोण LMN व त्रिकोण PTR हे 2 त्रिकोण कर्ण भुजा प्रमेयानुसार एकरूप आहेत। मग इथे लिहिणार आपण मित्रांनो कर्ण भुजा भुजा कसोटीने त्रिकोण LMN एकरूप त्रिकोण PTR। मित्रांनो, आता उदाहरण क्रमांक 2 चा अभ्यास करूया। पुढील त्रिकोणांच्या जोड्यांमध्ये दर्शवलेल्या माहितीचं निरीक्षण करायचं आहे व ते त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते आपल्याला लिहायचे आहे।
व त्यांचे उरलेले एकरूप घटक पण आपल्याला लिहायचे आहेत. चला तर मग मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी दिलेल्या माहितीवरून असं निरीक्षण केल्यावर असं लक्षात येत आहे की बघा, दिलेल्या माहितीवरून किंवा दिलेल्या माहितीवरून आपण इथं लिहूया, दिलेल्या आकृतीच्या माहितीवरून, आकृतीच्या माहितीवरून काय दिसत आहे बघा, माहितीवरून दोन त्रिकोण दिलेले आहेत. पहिला त्रिकोण आहे एबीसी. त्रिकोण एबीसी व दुसरा त्रिकोण आहे PQR मध्ये, या दोघांमध्ये यामध्ये असेल हा. ओके, आता बघा, तुम्ही निरीक्षण केल्यावर तुमचं लक्षात येईल की कोण बी एकरूप कोण Q सारख्या गुणांनी दाखवलेले आहेत, म्हणून आपण इथे सारखा कलर भरलेला आहे. 3 डायमेन्शन मध्ये जर त्याचं नाव द्यायचं असेल तर देऊया कोण ABC एकरूप कोण दुसऱ्या त्रिकोणाचा PQR, दुसरा कोण Q कोण. एक्झाम्पल दुसरं बघा, बाजू BC ज्या खुणेने दाखवलेला आहे तीच इथे पण दाखवलेली आहे, म्हणजे बाजू BC एकरूप बाजू QR. बाजू BC एकरूप बाजू घेऊ आपण दुसऱ्या त्रिकोणाची बाजू QR सारख्या खुणांनी दाखवलेली आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी हा कोण C एकरूप कोण R, कारण सारख्या गुणाने दाखवलेला आहे. कोण C एकरूप कोण R. 3 डायमेन्शनल नेम देण्याचा प्रयत्न करा. C चं नाव ACB आणि R चं नाव PRQ. आता हे दोन त्रिकोण मित्रांनो, कोण बाजू कोण बघा, या ठिकाणी दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू, दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत दोन बाजू, दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू एकरूप आहे. त्रिकोणाच्या दिलेल्या एकाच एकसंगतीनुसार जेव्हा एका त्रिकोणाचे दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू ही जेव्हा दुसऱ्या त्रिकोणाचे संगत दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील, तेव्हा ते दोन त्रिकोण को कसोटीनुसार एकरूप असतात. आणि म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार, म्हणून त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR, कारण देणार को कसोटीनुसार किंवा कसोटी असं म्हणा. हे कारण फार महत्वाचं आहे. आपल्याला या ठिकाणी कसोटी विचारलेली कोणत्या कसोटीनुसार, तर कोबाको कसोटीनुसार. आणि आता दुसरा एक छान प्रश्न विचारलेला आहे, त्यांचे उरलेले एकरूप घटक लिहा. मग उरलेले एकरूप घटक लिहूया आपण या ठिकाणी. उरलेले एकरूप घटक, उरलेले एकरूप घटक लिहूया मित्रांनो. आता उरलेलं कोण आहे बघा, आकृतीमध्ये तुम्हाला उरलेलं लगेच दिसेल की कोण A. बघा, हा जो कोण आहे कोण A हा उरलेला आहे, त्याचा संगत कोण आहे P, म्हणजे कोण A एकरूप कोण P. A चं 3 डायमेन्शनल नेम BAC आणि P चं 3 डायमेन्शनल QPR. याचं कारण द्या, एकरूप त्रिकोणांचे संगत कोण, एकरूप
त्रिकोणांचे संगत कोन. संगत कोन लक्षात घ्या. हे कारण मित्रांनो याला थोडक्यात असं पण लिहितात, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स असं पण लिहितात. CACT टेस्ट. हा दुसरा उरलेले येतात बघा. एक नंबरचा तर कोण दाखवला आपण. दुसरं तुम्हाला या ठिकाणी ही बाजू दाखवलेली, ही बाजू राहिलेली आहे नाही का. हिला सिंगल आयडेंटिकल साइन दाखवतो मी. AB बाजू AB एकरूप बाजू PQ लक्षात घ्या. अजून दुसरी म्हणजे बाजू AC एकरूप बाजू PR. बाजू AC एकरूप बाजू PR. याचं कारण देणार मित्रांनो. कारण एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू याला थोडक्यात आपण असं लिहू शकतो, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल असं पण थोडक्यात लिहू शकतो CSCT टेस्ट नुसार. मित्रांनो आता दुसरा प्रश्न बघा. यामध्ये दुसरी आकृती आपल्याला दिलेली आहे. आता दिलेल्या आकृतीवरून आपल्याला इथे दोन त्रिकोण दिसत आहेत. निरीक्षण करा मित्रांनो. त्रिकोण PTQ आणि त्रिकोण STR. या त्रिकोण PTQ आणि त्रिकोण STR यामध्ये निरीक्षण करा. दिलेल्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूंच्या एकास एक संगतीनुसार जेव्हा एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन हा दिसत आहे तुम्हाला ग्रीन कलर मध्ये. जेव्हा दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजू, आता PT ची संगत बाजू TS सारख्या कोणाने दाखवलेली आहे. TQ ची संगत बाजू TR सारख्या कोणाने दाखवलेली आहे. आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन जेव्हा एकरूप असतील तेव्हा हे दोन त्रिकोण बाजू कोन बाजू थोडक्यात बा कसोटीनुसार एकरूप आहे. चला मग मित्रांनो आपण पहिली बाजू या ठिकाणी दाखवूया. बाजू PT एकरूप बाजू दाखवूया आपण. PT ची दुसरी संगत बाजू बघा TS जी सारख्या कोणाने दाखवलेली आहे. बरोबर. त्याच्यानंतर कोन बघा जो ग्रीन कलर मध्ये दाखवलेला आहे. कोन PTQ एकरूप कोन RTS किंवा STR का दाखवलं की हे विरुद्ध कोन आहेत आणि विरुद्ध कोन हे परस्परांचे विरुद्ध कोन हे एकरूप असतात. ओके. दुसरा मुद्दा बघा अजून आयडेंटिकल साइनने दाखवलेला आहे. बाजू TQ एकरूप बाजू TR. बाजू TQ एकरूप बाजू TR. तीन गोष्टी मिळाल्या मित्रांनो बघा. बाजू कोन बाजू उजव्या बाजूला बघा बाजू कोन बाजू म्हणून हे दोन त्रिकोण एकरूप आहेत बा कसोटीनुसार. आणि म्हणून त्रिकोण PTQ एकरूप त्रिकोण STR कारण देणार
बा को बा कसोटीनुसार. मित्रांनो, बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. आता उरलेले घटक पण दाखवूया. उरलेले घटक बघा, यांना आता सोडून, हे जे दाखवले आपण यांना सोडून उरलेले घटक म्हणूया कोन आणि साइड्स, नाही का. उरलेले घटक दाखवूया आपण. पहिल्यामध्ये काय दाखवायचं, कोन दाखवूया. चला इकडे बघा, कोन P चा एकरूप कोन R. कोन P, कोन P चा एकरूप कोन S दाखवा. सॉरी, कोन P चा एकरूप कोन S. कोन P 3 डायमेन्शनल नेम द्यायचं असेल तर QPS. एकरूप कोन QPS. QPT म्हणा, ऍक्च्युअली T पर्यंतच येईल, लक्षात घ्या प्लीज. QPT आणि TSR. दुसरी जोडी बघा, दुसरी जोडी तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी. हे बघा, कोन Q चा एकरूप कोन R. कोन Q. दुसरा कोन Q एकरूप कोन R. 3 डायमेन्शनल नेम द्यायचं असेल तर PQT पर्यंत द्या. PQT आणि R चं TRS. कारण द्या एकरूप त्रिकोणाचे संगत कोन. शॉर्ट मध्ये म्हणजे थोडक्यात द्यायचं असेल तर करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल असं. दुसरं बघा, तुम्हाला बाजू दिसत आहेत मित्रांनो. बाजू ही एक PQ एकरूप RS. PQ बाजू PQ एकरूप बाजू RS. एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू किंवा थोडक्यात द्यायचं करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. एकदम थोडक्यात अशा पद्धतीने आपण याला मांडू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक करा. आणि जर तुम्हाला अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठीच्या नोटिफिकेशन्स जर हव्या असतील तर बिलाने सर यांच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. अभ्यासाच्या संदर्भामध्ये काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू.